विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे. आज आपण अन इक्विव्हॅलंट सर्किट फॉर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर पाहणार आहोत. मी श्याम गोरे, ज्ञानोपासक महाविद्यालय जिंतूर. तर ॲक्टिव्ह सर्किट मॉडेल जे आहे, ज्यामध्ये 2 पोर्ट्स असतात आणि 4 टर्मिनल्स असतात, तर अशा प्रकारचा जो ॲक्टिव्ह सर्किट जी आहे तर ती अशा प्रकारची असते. तुम्ही ही फिगर जर पाहिली, फिगर नंबर 1A, तर यामध्ये आपल्याला 2 पोर्ट दिसतात. हा आहे इनपुट पोर्ट आणि हा आहे आउटपुट पोर्ट. तर ही ॲक्टिव्ह सर्किट मॉडेल आहे. कशाचा? एच पॅरामीटर. ठीक आहे. तर हा 2 पोर्ट नेटवर्क ॲनालिसिसची ॲक्टिव्ह सर्किट मॉडेल आपल्याला दिसतं. तर यामध्ये इनपुट करंट आहे V1, त्याच्यानंतर इनपुट व्होल्टेज आहे, इनपुट करंट आहे I1, इनपुट व्होल्टेज आहे V1, आणि या सर्किटचा जो इनपुट इम्पिडन्स आहे तर तो आपण HI ने दाखवतो. त्याच्यानंतर हा आहे व्होल्टेज सोर्स, आणि हा व्होल्टेज सोर्स जो आहे तर तो किती असतो? HR इंटू V2. ठीक आहे. त्याच्यानंतर हा आहे करंट सोर्स, आणि करंट सोर्स ला आपण रिप्रेझेंट करतो HF इंटू I1, आणि हा आहे आउटपुट ॲडमिटन्स. आउटपुट ॲडमिटन्स असतो 1 डिवायडेड बाय HO. आउटपुट व्होल्टेज आहे V2, आउटपुट करंट आहे I2. तर ही जी एच पॅरामीटरची इक्विव्हॅलंट सर्किट जी आहे तर याच्यामध्ये 4 पोर्ट्स आहेत. हा आहे आउटपुट पोर्ट आणि हा आहे इनपुट पोर्ट. 4 पोर्ट नसून 4 टर्मिनल्स आहेत. इनपुट पोर्टसाठी 2 टर्मिनल, आउटपुट पोर्टसाठी 2 टर्मिनल्स. ठीक आहे. आज आपल्याला काय करायचं आहे? बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरची इक्विव्हॅलंट सर्किट पाहायची. एच पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट फॉर बायपोलर ट्रान्झिस्टर आपल्याला पाहायची आहे. तर हा आहे तुमचा बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर. जसं आपल्याला माहित आहे की बायपोलर ट्रान्झिस्टरमध्ये 3 टर्मिनल्स असतात, इमिटर, बेस आणि कलेक्टर. ठीक आहे. इमिटर, बेस, कलेक्टर म्हणजेच या ट्रान्झिस्टरला 3 टर्मिनल्स असतात किंवा आहेत. परंतु ही जी आपली सर्किट आहे, 2 पोर्ट नेटवर्क पासून मिळालेली जी सर्किट आहे, याला 4 टर्मिनल्स आहेत. इनपुट साईडला 2 टर्मिनल, आउटपुट साईडला 2 टर्मिनल, किंवा इनपुट पोर्टला 2 टर्मिनल, आउटपुट पोर्टला 2 टर्मिनल. आणि म्हणून आपण काय करतो? 4 टर्मिनल, आपल्याला 4 टर्मिनलची आवश्यकता आहे. म्हणून आपण काय केलेलं आहे, या ठिकाणी या ट्रान्झिस्टरचे जे 3 टर्मिनल आहेत तर या तिन्हीपैकी एका टर्मिनलला आपण कॉमन केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण इमिटर कॉमन केला. आपण बेसला सुद्धा कॉमन करू शकतो, कलेक्टरला सुद्धा कॉमन करू शकतो. तर ह्या ठिकाणी हा जो इमिटर आहे तर या इमिटरला कॉमन ठेवलेला आहे. कशासाठी? इनपुट पोर्टसाठी आणि आउटपुट पोर्टसाठी. जसे याच्यामध्ये इनपुट पोर्ट आणि आउटपुट पोर्ट आहे, तसंच या ठिकाणी सुद्धा आता इनपुट पोर्टला 2 टर्मिनल्स आहेत आणि आउटपुट पोर्टला 2 टर्मिनल्स आहेत. ठीक आहे. तर ही आहे आपल्या ट्रान्झिस्टरची सर्किट. ठीक आहे. तर ट्रान्झिस्टरचं जसं 3 टर्मिनल्स असतात, इमिटर, बेस, कलेक्टर. तर आपल्याला इमिटरला कॉमन करता येईल तर आपण म्हणतो कॉमन इमिटर. बेस कॉमन केलं तर त्याला आपण म्हणतो कॉमन बेस, आणि कलेक्टरला जर कॉमन केलेले असेल तर त्याला आपण म्हणतो कॉमन कलेक्टर. आणि या ठिकाणी या ज्या 3 सर्किट्स आहेत तर ह्या कॉमन, पहिली आहे कॉमन इमिटर, त्याच्यानंतर दुसरी आहे कॉमन बेस, आणि तिसरी आहे कॉमन कलेक्टर. तर यामध्ये कॉमन इमिटर, कॉमन बेस, कॉमन कलेक्टर सर्किट्स ह्या अशा प्रकारे असू शकतात. तर ह्या आहेत NPN ट्रान्झिस्टरसाठी. PNP ट्रान्झिस्टरसाठी जर आपण पाहिलं तर त्या सर्किट्स अशा प्रकारच्या दिसतील. ठीक आहे. हे आहे ट्रान्झिस्टर इन NPN ट्रान्झिस्टर. ठीक आहे. तर आपल्याला एच पॅरामीटरची इक्विव्हॅलंट सर्किट पाहायची आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरसाठी.
इक्विव्हॅलंट सर्किट. तर ह्या ठिकाणी हा कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन तुम्हाला दिसेल. कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनमध्ये हा आहे तुमचा इनपुट सिग्नल VI, ही आहे बॅटरी VBB, ही आहे आउटपुट बॅटरी VCC आणि हा आहे आउटपुट पोर्ट आणि एक लोड रेझिस्टन्स जोडलेला आहे RL. तर मग या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनसाठी जी H पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट आहे तर ती अशा प्रकारची असेल. ठीक आहे, ही आहे H पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट. ठीक आहे. त्यानंतर हा जो आहे ट्रान्झिस्टर आपण या डॉटेड लाईननी दाखवलेला आहे. ठीक आहे, हा आहे इनपुट पोर्ट. या ठिकाणी इनपुट व्होल्टेज VI, इनपुट करंट IB, त्याच्यानंतर इनपुट इम्पिडन्स जो आहे तर तो HI आणि हा जो सोर्स आहे व्होल्टेज सोर्स तर तो HRE इंटू VO. त्याच्यानंतर करंट सोर्स जो आहे तर तो HFE इंटू IB ने रिप्रेझेंट केलेला आहे. आउटपुट ॲडमिटन्स जे आहे तर ते 1/HO ने आपण रिप्रेझेंट केलेलं आहे, HOE. तर या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर HI च्या ऐवजी आपण HI म्हटलेला आहे, कारण या ठिकाणी कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन असल्यामुळे हा जो E आहे E घेतलेला आहे आपण. या ठिकाणी सुद्धा HRE च्या ऐवजी E घेतलेला आहे, HRE. HR च्या ऐवजी HRE. हा E कशासाठी आहे? कॉमन इमिटर. तसंच हा HFE, HF च्या ऐवजी HFE घेतलेला आहे. ठीक आहे, तर हे आहे तुमची ट्रान्झिस्टरची इक्विव्हॅलंट सर्किट. तर ती अशा प्रकारे आपल्याला दिसेल. आउटपुट करंट जो आहे तर तो IC, हा जो आउटपुट पोर्टमधून वाहणारा करंट IC, आउटपुट व्होल्टेज आहे VO, इनपुट करंट जे आहे तर ते IB. ठीक आहे, तर ही झाली तुमची इक्विव्हॅलंट सर्किट. आता आपण काय करू, दुसरी एक गोष्ट की यामध्ये इनपुट सिग्नल हे आपल्याला दिसत नाही, कारण इनपुट सिग्नल जे आहे तर हे इनपुट सिग्नल फार कमी असतं, फार छोटं असतं आणि त्याचा जो इफेक्ट आहे तर तो DC सर्किटमध्ये दिसत नाही. त्यामुळे आपण काय केलेलं आहे, या DC सर्किटमध्ये हा AC कंपोनंट आपण इलिमिनेट केलेला आहे, काढून टाकलेला आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे हा जो रिॲक्टन्स आहे, हा जो कॅपॅसिटर आहे, हा कॅपॅसिटर सुद्धा या सर्किटमध्ये आपल्याला दिसत नाही, कारण याचा जो रिॲक्टन्स आहे तर तो रिॲक्टन्स फार कमी असतो, निग्लिजिबल असतो, म्हणून त्याला आपण या सर्किटमधून त्याला काढून टाकलेला आहे. ठीक आहे, तर ही आहे H पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट फॉर ट्रान्झिस्टरची H पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट. आता आपण जसं पाहिलं याच्या टर्मिनल क्वांटिटी जे आहेत VY आणि VO, तर हे आहे इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज. इनपुट व्होल्टेज आपण V1 च्या ऐवजी VI ने दाखवलेला आहे, आउटपुट व्होल्टेज V2 च्या ऐवजी VO ने दाखवलेला आहे. ह्या RMS क्वांटिटी आहेत. ठीक आहे, आणि जसं की आपण H पॅरामीटरचे इक्वेशन्स पाहिलेले आहेत. H पॅरामीटरचे 2 इक्वेशन्स असतात, तर ते अशा प्रकारे. पहिले इक्वेशन आहे व्होल्टेज समेशनचं इक्वेशन, VI इज इक्वल टू HI इंटू IB प्लस HRE इंटू VO. हे आहे पहिले इक्वेशन H पॅरामीटरचं. दुसरं जे इक्वेशन आहे तर ते करंट समेशनचं इक्वेशन आहे, आउटपुट करंट IC इज इक्वल टू HFE इंटू IB प्लस HOE इंटू VO. हे आहे इक्वेशन नंबर 2. तर हे H पॅरामीटरचे इक्वेशन्स आहेत, हे 2 इक्वेशन्स. आता या 2 इक्वेशनच्या सहाय्याने आपण काय करू, मॅथमॅटिकल मॉडेल जे आहे तर ते डिराईव्ह करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, आणि या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑपरेशन जे आहेत तर ते फार कमी आहेत, त्यामुळे ट्रान्झिस्टरचा जो कॅपॅसिटन्स असतो, इंटरनल कॅपॅसिटन्स, तर तो आपण या ठिकाणी गृहीत धरत नाही, त्याला आपण इग्नोर करतो, कारण त्याचा रिॲक्टन्स फार कमी असतो. आणि म्हणून या ठिकाणचं आत्ता जी सर्किट पाहिली आपण, या सर्किटमध्ये आउटपुट व्होल्टेज हे आपण IC ने दाखवलेलं होतं आणि आउटपुट करंट जो आहे तर तो अशा प्रकारे असतो IC इज इक्वल टू मायनस VO डिवायडेड बाय RL. आपण त्या सर्किटमध्ये जर पाहिलं H पॅरामीटर इक्विव्हॅलंट सर्किट फॉर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, तर त्यामध्ये
कलेक्टर करंट IC हा केवढा असतो, व्होल्टेज डिवायडेड बाय करंट, आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय आउटपुट रेजिस्टन्स, आणि आउटपुट व्होल्टेज असतो VO आणि आउटपुट रेजिस्टन्स आहे RL मधनं वाहणारा करंट हा आउटपुट करंट असतो. ठीक आहे, परंतु याची जी पोलॅरिटी आहे तर ती मायनस आहे, करंट हा उलट्या दिशेने वाहतो, म्हणून या ठिकाणी मायनस आपण घेतलेला आहे. आता आपण काय करू, या IC ची किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये टाकू, IC ची किंमत टाकू आणि त्यावरून आपल्याला IB ची किंमत मिळेल. आणि म्हणून IC ची किंमत जर या इक्वेशन नंबर 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट केली तर आपल्याला IB मिळेल. IB इज इक्वल टू HOE इंटू RL प्लस 1 ब्रॅकेट क्लोज इंटू VO डिवायडेड बाय HFE इंटू RL. या ठिकाणी आपण VO कॉमन घेतलेला आहे म्हणून असं लिहिलेलं आहे HOE इंटू RL प्लस 1 इंटू ब्रॅकेट क्लोज इंटू VO डिवायडेड बाय HFE इंटू RL. ही आहे IB ची किंमत. तर आपण आता या ठिकाणी IB ची किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करू आणि 1 मध्ये सबस्टिट्यूट केल्याच्या नंतर आपल्याला व्होल्टेज गेन मिळेल. आणि व्होल्टेज गेन म्हणजेच काय असतं, आउटपुट व्होल्टेज भागिले इनपुट व्होल्टेज. तर ही जी व्होल्टेज गेन आहे तर अशा प्रकारची व्होल्टेज गेन मिळेल आपल्याला इक्वेशन नंबर 1 वरून जेव्हा आपण IB ची किंमत सबस्टिट्यूट करू. तर VO डिवायडेड बाय VI इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय इंटू ब्रॅकेट HI स्मॉल ब्रॅकेट HOE इंटू RL प्लस 1 ब्रॅकेट क्लोज डिवायडेड बाय HFE इंटू RL ब्रॅकेट क्लोज मायनस HRE. हा आहे इक्वेशन नंबर 3. तर हे जे इक्वेशन आहे तर या इक्वेशनवरून आपण याची फिजिकल मिनिंग काढू शकत नाही. हे फार अवघड आहे याची फिजिकल मिनिंग काढणे. तर आपल्याकडे जो सोर्स आहे व्होल्टेज सोर्स ज्याची किंमत आहे HRE इंटू VO आणि ह्या ठिकाणी फीडबॅक सोर्स आहे आणि या ठिकाणी फीडबॅक व्होल्टेज जे आहे तर ते VO आहे. जे आउटपुट व्होल्टेज आहे तर ते परत इनपुटला येतं म्हणून त्या व्होल्टेजला आपण फीडबॅक व्होल्टेज असं म्हणतो. आणि हे जे इफेक्ट जो आहे फीडबॅक व्होल्टेजचा तर तो फार कमी असतो आणि त्यामुळे ह्या HRE इंटू VO याचा जो इफेक्ट आहे सर्किटवरती तो फार कमी असतो. म्हणून आपण काय करतो, HRE ची किंमत 0 पकडू किंवा ही निग्लिजिबल व्हॅल्यू असल्यामुळे याला आपण 0 करतो आणि सर्किटमधनं HRE आपण काढून टाकतो. म्हणजे हा जो व्होल्टेज सोर्स आहे हा काढून टाकतो कारण त्याचा इफेक्ट फार कमी होतो सर्किटवरती. ठीक आहे, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं HOE म्हणजे आउटपुट ॲडमिटन्स, तर आउटपुट या ठिकाणी आउटपुट ॲडमिटन्स जो असतो तर तो असतो 10⁻⁵ mho आणि RL जे आहे लोड रेजिस्टन्सची किंमत जनरली ही 4000 ओहम ते 10,000 ओहम एवढी असते. आणि म्हणून यांचा जो गुणाकार आपल्याकडे आउटपुट ॲडमिटन्स काय आहे HOE आणि हा जो आहे RL लोड रेजिस्टन्स यांचा जर आपण गुणाकार केला तर तो येतो फार कमी येतो, 1 पेक्षा फार कमी येतो. आणि म्हणून HOE सुद्धा आपण सर्किटमधून काढून टाकतो कारण लोड रेजिस्टन्स आणि आउटपुट ॲडमिटन्स हे एकमेकांना कॅन्सल करण्याचं काम करतात आणि म्हणून ह्यांचा जो इफेक्ट आहे HOEचा म्हणजेच आउटपुट ॲडमिटन्सचा तर या सर्किटमध्ये फार निग्लिजिबल असतो म्हणून त्यांना सुद्धा आपण सर्किटमधून काढतो. आणि म्हणून HRE इंटू VO म्हणजेच व्होल्टेज सोर्स आणि आउटपुट ॲडमिटन्स जर आपण सर्किटमधनं काढला तर राहिलेली जी सर्किट आहे किंवा हे जे इक्वेशन आहे आउटपुट व्होल्टेजचं AVE तर ते आउटपुट व्होल्टेज डिवायडेड बाय इनपुट व्होल्टेज हे किती येतं मायनस HFE इंटू RL डिवायडेड बाय HIE. हे आहे इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 4. आणि म्हणून जे महत्त्वाचे जे फॅक्टर आहेत व्होल्टेज गेन कंट्रोल करणारे ते आहे HFE, त्याच्यानंतर HIE आणि RL. आणि म्हणून ही जी सर्किट आहे इक्विव्हॅलेंट सर्किट तर ही
इक्विव्हॅलेंट सर्किट अशा प्रकारे आपल्याला दिसेल. या ठिकाणी जो सोर्स होता व्होल्टेज सोर्स तो आपण काढून टाकलेला आहे, म्हणून या ठिकाणी फक्त HI राहील. त्याच्यानंतर करंट सोर्स आहे HF इंटू IB आणि हा लोड रेजिस्टन्स. तर ही आहे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टरची H पॅरामीटरच्या सहाय्याने काढलेली सर्किट, इक्विव्हॅलेंट सर्किट. इनपुट करंट आहे IB, आउटपुट करंट आहे IC, इनपुट व्होल्टेज आहे V1, आउटपुट व्होल्टेज आहे VO. त्याचप्रमाणे ही सर्किट ज्यामध्ये आपण GM मॉडेल वापरलेला आहे. हा जो करंट सोर्स आहे HFE इंटू IB, HFE इंटू IB बरोबर असतो GM इंटू VB, म्हणून आपण ह्या करंट सोर्सला GM इंटू VB ने सुद्धा रिप्रेझेंट करू शकतो. तर अशा प्रकारची ही H पॅरामीटर इक्विव्हॅलेंट सर्किट आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. तर ही आहे कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन साठीची सर्किट. धन्यवाद.